शिवतीर्थावर राज राऊतांमध्ये 20 मिनिटं चर्चा। उद्याच्या संयुक्त वचननाम्याबाबत मंथन झाल्याची सूत्रांची माहिती। राज्यातील बिनविरोध निवड झालेल्या जागांची चौकशी करा, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आदेश। निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी काढून लोकांना भ्रमिष्ट करायचं, घोटाळ्यांच्या विधानावरून शिरसाटांनी अजित पवारांना सुनावलं। फक्त आश्वासनं देऊन चालत नाही, विकास करावा लागतो। पुण्यातल्या अनेक प्रकल्प भाजपच्या काळात पूर्ण, रवींद्र चव्हाणांनी विरोधकांना ठणकावलं। पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांनी काढले भाजपचे वाभाडे, भाजपकडूनही अनेक वादग्रस्त उमेदवार, केला हल्लाबोल। अजित पवार खुद की गिरेबान में झांक के देखिए, आम्ही बोलायला लागलो तर अजितदारांना अडचण होईल, रवींद्र चव्हाणांचं अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर। शरीर सुखाची मागणी नाकारल्यानं तिकीट कापल्याचा आरोप, पिंपरीचे माजी आमदार गौतम चाबुकस्वारांवर आरोप। सुषमा शिलारांनी लावले आरोप, तर चाबुकस्वारांनी आरोप फेटाळले। फडणवीसांनी शब्द पाळला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली युवांना उमेदवारी, भाजपचे 27% उमेदवार 40च्या आतले। पुण्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार बाबूराव चांदेरेंच्या मुलावर गुन्ह्याची नोंद, मतदारांना प्रभावित केल्याप्रकरणी बाणेर पोलिसात गुन्हा। लुटारू राक्षसांचं दहन करण्याकरता एकत्र आलो, नाव न घेता अजित पवारांचा भाजपला टोला। ठाकरेंचं प्रेझेंटेशन म्हणजे अर्धवट होमवर्कचा वर्कशॉप, ठाकरेंनी घराबाबत दिलेलं आश्वासन कायदेशीर शक्य नाही, पत्रकार परिषदेतून राहुल शेवाळेंचा हल्लाबोल। भाजपचा चेहरा वेगळा आणि मुखवटा वेगळा, भाजप वॉशिंग मशीन आणि अमित शहा वॉशिंग पावडर, संजय राऊतांचा हल्लाबोल। गेल्या 6 जानेवारीला ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत घेणार, महेश मांजरेकरांसह मुलाखत घेणार असल्याची संजय राऊतांची माहिती। आज सांगलीतून युतीचा मनपा प्रचाराचा शुभारंभ, मुख्यमंत्र्यांची सांगलीत सभा, तर सायंकाळी फडणवीस शिंदे वरळीत घेणार सभा। पुण्यात आज भाजप प्रचाराचा नारळ फोडणार, खासदार मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत प्रचाराचा होणार शुभारंभ। सावित्रीबाई फुलेंनी स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त केलं, अधिकारही मिळवून दिले, नायगावात देवेंद्र फडणवीसांचं अभिवादनपर भाषणात वक्तव्य। सदानंद दाते आज पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारणार, रश्मी शुक्लांची जागा घेणार। उपराजधानीतील धक्कादायक प्रकार, पोटचं पोर विचित्र वागतं म्हणून साखळीनं बांधून ठेवायचे, महिला आणि बालकल्याण पथकाकडून चिमुरड्याची सुटका। चंद्रपुरातील रोशन कुळे किडनी विक्री प्रकरण, उद्या नागबीड बंदची हाक, जय महाराष्ट्रनेच सर्वाधिक फोडली होती वाचा। केकेआरला मुस्तफिजूरच्या जागी बदली खेळाडू मिळणार, वादानंतर बीसीसीआयचा निर्णय। 5व्या ॲशेस कसोटीनंतर ख्वाजा घेणार निवृत्ती, आवडत्या सिडनीत खेळणार शेवटचा सामना। व्हिनस विल्यम्स वयाच्या 45व्या वर्षी खेळणार ग्रँड स्लॅम, ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये होणार सहभागी। दशावतारची अकॅडमी स्क्रीनिंगसाठी निवड, ऑस्कर सारखी प्रतिष्ठित पुरस्कारांसाठी मुख्य चित्रपट श्रेणीत निवड।